नमस्कार मंडळी, भाजी सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत आता दुसरी भाजी। तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। 2 चमचे म्हणजे 2 छोटे चमचे तेल घातलं आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। तेलावरती आता लसूण छान आपण परतून घेऊया। लसणाच्या पाकळ्या छान तेलावरती परतून घेऊया। तर इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते पण मी आता तुम्हाला दाखवते। तर मला एक सांगायचं होतं की ना, प्रत्येक जण माझा व्हिडिओ पूर्णच बघतो असं नाही, म्हणून मी आज कोणती भाजी आहे ते शेवटला सांगणार आहे। तर आधी कांदा आणि लसूण आपण परतून घेऊया। तर इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत। आता ते मी लसूण भाजून झाल्यावरती घालते। या भाजीसाठी कांदा थोडा जास्तच घ्यायचा, म्हणजे एक मोठा कांदा घ्यायचा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे। आता याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हिरव्या मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले आहेत। मिरची घालूया, हलवून घेऊया आणि कांदा चांगला भाजण्यासाठी आता आपण चवीनुसार मीठ घालूया। तर मीठ थोडंसं बेतानेच घालायचं, कारण की भाजी शिजून कमी होते, तर बेताने घाला। छान हलवून घेऊया, परतून घेऊया। ही भाजी खरं तर सगळ्यांच्याच घरात असते, प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये असते, पण आपल्याला लक्षात येत नाही की अशी सुद्धा भाजी बनू शकते। तर हो, इथे तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर दिसते। तर एक जुडी कोथिंबीर मी बारीक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। तर आज मी कोथिंबीरीचीच भाजी दाखवणार आहे। तर इथे एक जुडी कोथिंबीर मी धुतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कापून घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे। तर आता ती आपण या कांद्यावरती घालणार आहोत आणि छान अशी तेलावरती परतून घेणार आहोत। ही भाजी खूप लवकर आणि पटकन होणारी आहे। तर सगळ्यांच्या घरात कोथिंबीर ही फ्रीजमध्ये असतेच असते। साहजिकच कोणाच्या डोक्यात हा विचार येणार नाही की कोथिंबीरीची पण भाजी बनवू शकते म्हणून। घरात खरं तर प्रत्येकाच्या घरात कोथिंबीर असते। बायका तर आवर्जून एक जुडी कोथिंबीर घेऊनच येतात। पण आता कोथिंबीरीचा मोसम सुद्धा आहे, खूप पालेभाज्या येतातही, पण एवढी कोथिंबीर करायची काय? आणि नेहमी वड्या तरी किती करणार? 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं, कारण की कोथिंबीर शिजायला काय फार वेळ लागत नाही। आता झाकण खोलून बघूया। तर बघू शकता तुम्ही, आता 2च मिनिटं मी परतून घेते फक्त। तर ही अशी साधीसुधी कोथिंबीरीची भाजी प्रत्येकाने करावी मला असं वाटतं, आणि चव सुद्धा खूप उत्तम लागते। याच्यात ना तर काय तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायची गरज आहे, ना तो खोबऱ्याचा कीस घालायची गरज आहे, कारण की ही भाजी अशीच नुसती कांदा आणि लसणावरती सुद्धा छान लागते। म्हणजे घरच्या घरात सुद्धा आपण अशी कोथिंबीरीची भाजी घरातल्या साहित्यात बनवू शकतो। ही कल्पना तुमच्या डोक्यात आली होती का हो? मी बोलता बोलता भाजी टेस्ट करून घेतली, बरं शिजली आहे काय नाही ते। तर खरंच भाजी शिजली आहे आणि आता मी गॅस बंद करते। झूम करून दाखवते, बघा ही भाजी ओळखून येते का कोथिंबीरीची आहे ते? तर भाजी शिजली आहे, गॅस बंद करते मी। ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर आणि कांदा लसणाबरोबर मिरचीच्या फोडी बरोबर एवढी छान लागते ना की विचारू नका। मी ही भाजी भाकरी सोबत सर्व करते। तर मंडळी, आता कोथिंबीर जास्त घरात आली तर तिच्या वड्या करत बसण्यापेक्षा ही अशी कोथिंबीरीची भाजी नक्की करून बघा। कमेंटमध्ये सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। या मंडळी, आज गावरान बेत खायला भाजी भाकरी कांदा मिरचीचा। रेसिपी कशी वाटली, साधी सिंपल, कमेंटमध्ये नक्की सांगा।